एका बटाट्यापासून आज आपण इथे 50 पापड तयार करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता कढईमध्ये एक पापड टाकलास तर पापड छान असा फुगून कढईभर तयार झाला आहे. पापड तेवढाच खुसखुशीतही झाला आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. इथे हा छोटा पापड आणि हा भाजून घेतलेला मोठा पापड आहे. इथे मी तांदळाची पिठी घेतली आहे. ही तांदळाची पिठी तांदूळ मी आधी 4 दिवस भिजत घातले आहे. 4 दिवस पाणी बदलून तांदूळ फॅनखाली छान सुकवून घेतले आहेत आणि त्याचं गिरणीतून दळण दळून आणलं आहे. 2 किलो तांदळाची इथे मी पिठी तयार करून घेतली आहे. हे पीठ स्टोअर करून आपण पापड तयार करून घेणार आहोत. इथे मी एक मोठा मीडियम साईजचा बटाटा घेतला आहे. एका पातेल्यात पाणी घेतलं आहे. सुरुवातीला आपण बटाट्याची साल काढून घेणार आहोत. पूर्णपणे साल काढलेलं बटाटं मधून असं चिरून घ्यायचे आहे आणि त्याचे एकातून 4 भाग करून घ्यायचे आहेत. पातळ असे स्लाइस आपले बटाट्याचे कापून घ्यायचे आहेत. बटाट्याचे आपण 2 ते 3 पाण्याने सर्व काप स्वच्छ धुवून घेणार आहोत. ज्याचं स्टार्च जाईल इतपत आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. धुतलेले बटाटे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे एवढे पाणी घालून घ्यायचे आहेत आणि छान अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. ते एक जाड बुडाचं पातेलं घ्यायचे. ते खालून असं जाड असेल अशा पद्धतीचं एक पातेलं घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता अगदी बारीक अशी पेस्ट तयार झाली आहे बटाट्याची. आता आपण याच पातेल्यामध्ये बटाट्याचं पीठ शिजवून घेणार आहोत. तर इथे मी 2 वाटी बटाट्याचं प्युरी घेत आहे आणि इथे बघू शकता 2 वाटी आपले एका बटाट्यापासून 2 वाटी प्युरी तयार झाली आहे. तर इथे 2 वाटी बटाट्याच्या प्युरीसाठी इथे आपण 6 वाटी मोजून पाणी घालून घेणार आहोत. तर इथे बघू शकता पाण्याचं इथे एकाच वाटीच्या मापाने इथे मी सर्व पाणी मोजून घेत आहे. 6 वाटी पाणी हे परफेक्ट मेजरमेंट आहे. तर इथे आपण हे पातेलं गॅसवर ठेवलं आहे आणि आता गॅस लो टू मीडियम हीटवर ठेवला आहे. सुरुवातीलाच आपण गॅसवर ठेवल्यानंतर चमच्याने मिश्रण ढवळून घ्यायचं आहे. जर प्युरी ढवळून सतत घेतली नाही तर ते खाली बुडाला चिटकेल आणि त्याच्या गाठी तयार होतील. तर सतत आपल्याला गॅस लो टू मीडियम हीटवर ठेवून ह्याला सारखं असं चमच्याने हलवून घ्यायचं आहे. तर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. परत एकदा आपण हे मिक्स करून घ्यायचे सर्व. तर इथे बघू शकता हळूहळू हे मिश्रण थोडंसं घट्टसर होत आलं आहे. तर आपण यामध्ये खायचा सोडा इथे मी चिमूटभर घालून घेतला आहे. तर इथे बघू शकता बटाट्याची प्युरी हळूहळू घट्ट अशी दिसत आहे. तर इथे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर आता आपल्याला असंच कंटिन्युअसली गॅस आता पूर्ण लो ठेवून मिक्स करून घ्यायचं आहे. तर घट्टसरपणा वाटत असल्यास तर लगेचच आपल्याला त्यामध्ये 1 वाटी तांदळाची पिठी घालून घ्यायची आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ घालत असताना गॅस आपला पूर्ण लो असा ठेवायचा आहे किंवा तुम्ही गॅस बंद केला तरीही चालेल. पटापट करून ही सगळी प्रोसेस पूर्ण करायची आहे आणि इथे अजिबात पीठ खाली न चिकटता पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस आपला लो असा ठेवला आहे आणि हे पूर्ण पीठ आपण या प्युरीमध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता तुम्ही त्यातले एक एक गुठळ्या आहेत ते आपण असं सहजपणे फोडून घेऊ शकणार आहोत. अशा पद्धतीने एकसकट त्याला मिक्स करत जायचे. जोपर्यंत एक गोळा तयार होत नाही तोपर्यंत हे पीठ छान आपण शिजवून घेणार आहोत. तर इथे बघू शकता 2 ते 3 मिनिटांनी पिठाचा गोळा तयार होत आहे. तर इथे बघू शकता तुम्ही आणखीन एक 2 ते 3 मिनिटासाठी पीठ आपलं छान शिजवून घेणार आहोत. मला थोडंसं पीठ सैलसर वाटतंय म्हणून मी आणखीन एक 2 मिनिटं पीठ शिजवून असं घेत आहे. इथे बघू शकता गॅसही मी बंद करून घेतला आहे. तर आपण यावर झाकण लावून पीठ थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत. पीठ आपलं छान थंड झालं आहे. तर इथे मी एकही थेंबाचा तेलाचा वापर न करता आपण हे पीठ एका परातीमध्ये काढून घेणार आहोत. परातीमध्ये घेतल्यानंतर त्याला छान असं मिक्स करून घ्यायचे आहेत. तेलाचा वापर न करता इथे आपण 1 वाटी पाणी घेतलं आहे. पाणी आपल्या हाताला लावून घ्यायचं आहे आणि पाण्याच्या साहाय्याने हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता चमच्याचं देखील पीठ आपलं लगेचच निघत आहे.
तर इथे पीठ आपलं मळून रेडी झालं आहे। तर इथे बघू शकता तुम्ही एक प्लास्टिकचा कागद घ्यायचा आहे, त्यावर गोल आकाराची प्लेट ठेवून घ्यायची आहे आणि ही आकाराची प्लेट आपण गोल आकाराने कात्रीने कट करून घेणार आहोत। गोल आकाराचे आपण प्लास्टिकचे जे तुकडे करून घेतले होते ते आपण इथे पोलपाटवर ठेवून घेणार आहोत। तर इथे तेलाचा वापर न करता आपण पाण्याच्याच वापराने पापड तयार करून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी प्लास्टिकवर दोन्ही बाजूने तेल न लावून घेता इथे आपण पाणी आपण इथे पूर्ण प्लास्टिकला लावून घेतलं आहे। तर पाण्याचा हात घालून वाटीमध्ये आपण पिठाचा एक गोळा तयार करून घेणार आहोत। पीठ हाताला चिटकू नये म्हणून इथे पाण्याचा वापर करून घेतोय आणि इथे बघू शकता एक छोटा असा गोळा मी घेतला आहे आणि पाणी लावलेल्या प्लास्टिकवर ठेवून दिला आहे। तर इथे दुसराही प्लास्टिक आपण त्यावर लावून हाताच्या साहाय्याने प्रेस करून घेत आहे। तर इथे बघू शकता तुम्ही। तर हळूवारपणे आपण अशाच पद्धतीने हाताने प्रेस करून छोटे किंवा मोठ्या असे पापड तयार करून घेणार आहोत। तर इथे बघू शकता जर बोटाने जरी सरकवलं तरीही आपलं पीठ छान सरकलं जातं। तर इथे मी सुरुवातीला एक छोटा गोळा घेतला होता आणि त्यानुसार हे पापड केले आहे। तर इथे बघू शकता लगेच सहज असं वरचं प्लास्टिक निघालं आहे। तर इथे आता खालचं प्लास्टिकही मी तुम्हाला काढून दाखवते। तर वाळवण्यासाठी इथे मी कापडाचाही उपयोग केला तरी चालतो। इथे मी प्लास्टिकचा वापर केला आहे खाली पापड घालण्यासाठी। तर इथे बघू शकता पटकन आपला पापड लगेचच प्लास्टिकवरनं लगेचच निघून आला आहे। तर मी तुम्हाला दुसरा एक मोठा गोळा घेऊन दाखवते आणि त्याचाही एक पापड तयार करून दाखवते इथे। तर इथे मी एक मोठी म्हणजे मीडियम आकाराची चपाती होईल असा एक लिंबाचा मोठा एवढा गोळा घेतला आहे। पुन्हा एकदा आपण प्लास्टिकवर पाणी लावून घेतलं आहे आणि वरच्या प्लास्टिकलाही पाणी लावून घेतलं आहे आणि हाताच्या साहाय्याने पुन्हा एकदा आपण याला प्रेस करून घेणार आहोत। तर इथे बघू शकता दुसराही पापड आपला सहजपणे पाण्याच्या साहाय्याने चिटकणार नाही असा सहजपणे बोटाच्या किंवा हाताच्या साहाय्याने सहजपणे पापड तयार झाला आहे। तर आपण हाही पापड प्लास्टिकवर घालून घेणार आहोत। अशाच पद्धतीने आपण सर्व पापड तयार करून घेणार आहोत। तर इथे बघू शकता तेलाचा एक थेंबही वापर न करता पटापट इथे आपले पापड रेडी झाले आहेत। तर इथे आपले सर्व पापड रेडी झाले आहेत। तर इथे बघू शकता तुम्ही साधारण इथे एका बटाट्यापासून 50 असे पापड मोठे पापड तयार झाले आहेत। पापड एका बाजूने सुकले आहे तर त्याची दुसरी बाजू आपण उलटून घेणार आहोत। तर इथे बघू शकता तुम्ही पापड सहजपणे निघत आहे। तर इथे बघू शकता मी उन्हामध्ये न वाळवता घरातच फॅन खाली पापड सुकवून घेतले आहेत। पापड सुकण्यासाठी 2 दिवस लागले आहेत घरातच। पापड अगदी कडकडीत असे सुकले आहेत। तर इथे बघू शकता तुम्ही एक पापड मी तुम्हाला तेलामध्ये तळूनही दाखवणार आहे। तर इथे बघू शकता पापड आधी घातल्यानंतर कढईमध्ये लगेचच फुलून वर आला आहे। कढई ही छोटी पडत आहे पापडाला, एवढा सुंदर आपला पापड छान असा फुलला आहे। इथे मी 4 पापड तळून घेतले आहेत। तर असं वाटतं की आपली परात भरली आहे का पापडाने, एवढे मोठे आपले पापड तयार झाले आहेत। तिथे बघू शकता जास्त पापडांनी ऑइलही जास्त शोषून घेतलं नाही। तर इथे बघू शकता जराही माझ्या हाताला ऑइल लागलेलं नाहीये। तर इथे एक पापड मी तुम्हाला तोडूनही दाखवते। इथे बघू शकता वाळवलेल्या पापडाची क्वांटिटी आणि तळवलेल्या पापडाची क्वांटिटी किती मोठी अशी दिसत आहे। पापड दिसायलाही फार सुंदर झाले आहे। एका बटाट्यापासून 30 पापड तयार होतात आणि जर आपल्याला छोटे करायचे असतील तर साधारण 50 ते 60 पापड तयार होतात एका बटाट्यापासून। तर हे पापड आपण 1 वर्षभर टिकवून ठेवू शकतो। चवीलाही हा पापड खूप सुंदर असा लागतो। तर इथे आपले पाण्यापासून पापड तयार झाले आहेत। व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जराही उन्हामध्ये पापड न वाळवता फॅन खालीच पापड वाळत घालून घेतले आहेत। पापडसाठी कोणते पीठ वापरायचं आहे आणि कोणते तांदूळ वापरायचे आहे या व्हिडिओमध्ये मी सविस्तर अशी माहिती सांगितली आहे। तर इथे बघू शकता अगदी मिनी पापड तिप्पट असे फुलणारे कोणत्याही
पापड खारचा वापर न करता इथे तिप्पट फुलणारे पापड आपण तयार करून घेतले आहेत. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. यामध्ये खूप छोटे छोटे आणि महत्त्वाचे टिप्स मी इथे सांगितले आहेत. पापडसाठी तांदूळ घेत असताना तुम्ही इथे राशनचे किंवा जे जाड तांदूळ असतात ज्याचा वास येत नाही असे तांदूळ तुम्ही इथे घेऊ शकता. तर इथे मी राशनचे तांदूळ वापरले आहेत. राशनचे तांदूळामधले मी खडे, माती, घाण सर्व स्वच्छ करून घेतले आहेत. तर मी इथे राशनचे तांदूळ 2 किलो एवढे घेतले आहेत. जर तुम्हाला अंदाज कळत नसेल तर तुम्ही वाटीच्या साह्याने हे मोजू शकता. तर मी इथे तुम्हाला एक वाटीच्या साह्याने माप दाखवत आहे. तर इथे बघू शकता मी इथे वाटी गच्च भरून 1 वाटी तांदूळ घेतला आहे. असेच करून मी सर्व तांदूळ मोजून घेणार आहे. सर्व तांदूळ मोजून इथे साधारण 8 वाटी इथे तांदूळ घेतला आहे. 1 किलोमध्ये 4 वाट्या असे तांदूळ बसतंय. तर 2 किलोच्या प्रमाणात 8 वाटी तांदूळ घेतले आहेत. तांदूळ आपल्याला स्वच्छ पाण्याने 5 ते 6 पाण्याने जोपर्यंत तांदळाची घाण निघून जात नाही, त्यातील पांढरे शुभ्र असे तांदूळ दिसत नाही तोपर्यंत आपण तांदूळ स्वच्छ असे धुवून घेणार आहोत. तांदूळ हाताच्या साह्याने चोळून चोळून असे धुवून घ्यायचे आहेत. जितकी घाण निघेल तितकी घाण आपण या तांदळातनं काढून घेणार आहोत. तर इथे बघू शकता इथे मी आणखीन 5 ते 6 पाण्याने धुतले आहेत. तरीही मी एकदा अजून 2 पाण्याने तांदूळ स्वच्छ असे धुवून घेत आहे. तर इथे बघू शकता थोडंसं पाणी आणखीन घाण वाटत आहे. तर मी हे 2 पाण्याने परत तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहे. इथे मी तांदूळ 3 दिवस भिजत घातले होते. रोज सकाळी आणि संध्याकाळी 2 टाईम मी ह्याचे पाणी बदलत होते. आणि इथे बघू शकता अगदी सॉफ्ट असा आपला तांदूळ भिजला आहे. तर इथे बघू शकता तुम्ही. पण सकाळ आणि संध्याकाळ 2 टाईम पाणी ह्याचं काढणं गरजेचं आहे. सकाळी किंवा संध्याकाळी 2 टाईम जर पाणी काढून नाही घेतलं तर आपले तांदूळ खराब होतात किंवा त्याला खुमट असा वासही येतो. तर मी त्यातील सर्व पाणी काढून घेतले आहेत आणि एका कोरड्या कापडावर आपण हे तांदूळ पंख्याखाली वाळत घालून घेणार आहोत. तर इथे बघू शकता मी सर्व बाजूने तांदूळ असं पसरवून घेतलं आहे आणि इथे उन्हात न वाळवता पंख्याखालीच हे तांदूळ आपले छान वाळून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता पंख्याखाली छान आपले तांदूळ कडक असे वाळून तयार झाले आहेत. मी मधून मधून हात फिरवून घेतला आहे आणि आपले छान एका दिवसामध्ये आपले तांदूळ छान असे वाळले आहेत. वाळवलेल्या तांदळाचं इथे मी गिरणीमधून पीठ दळून आणलं आहे. एकदम बारीक असं पीठ दळून आणलं आहे मी. तर तुम्ही अशा पद्धतीने पीठ हे स्टोअर करून ठेवू शकता. कधीही तुम्ही हे पीठ पापड करण्यासाठी वापरू शकता. इथे आहेत ना मी 3 लाल टोमॅटो घेतले आहेत आणि हे देसी टोमॅटो घेतले आहेत. हवं तर तुम्ही जबलपुरीही घेऊ शकता, पण मीडियम साईजचे इथे मी टोमॅटो घेतले आहेत. टोमॅटो आपल्याला बारीक असे चिरून घ्यायचे आहेत. टोमॅटो आपले बारीक असे चिरून झाले आहेत. एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. टोमॅटोची पूर्ण प्युरी होईपर्यंत आपण मिक्सर बारीक असं पेस्ट तयार करून घेणार आहोत मिक्सरला. तर खाली मी एक छोटं पातेलं घेतलं आहे आणि इथे आपण तयार केलेली प्युरी मिक्सरमधली चाळणीने चाळून त्यातील गर आपण काढून घेणार आहोत. तर इथे बघू शकता मी तयार केलेलं आपण टोमॅटोचं गर काढून घेत आहे आणि वर बिया अशा राहिल्या आहेत. या बिया किंवा गर हे डाळ शिजत असताना घालून घ्या. आमटी करा याची. तर याची आमटी खूप चवीला सुंदर लागते. तर आपला इथे आमटीही तयार होईल आणि ह्या बियाही वाया जाणार नाहीत. पातेल्यामधली इथे टोमॅटोची प्युरी आपण काढून घेतली आहे एका भांड्यामध्ये. तर मी मिक्सरच्या भांड्यात हे 2-3 चमचे पाणी घालून याच गरमध्ये वतून घेतलं आहे. तर इथे कोणत्याही वाटीच्या मापाने तुम्ही घेऊ शकता. तर इथे बघू शकता 2 वाटी इथे टोमॅटोचा गर आपला तयार आहे. 2 वाटी टोमॅटोच्या प्युरीमध्ये आपण 2 वाटी इथे पाणी घालून घेणार आहोत. तर इथे बघू शकता वाटीचा माप एकच घेतला आहे आणि त्याच मापाने इथे आपण पाणी घालून घेणार आहोत. हे आता गर आपण गॅसवर शिजण्यासाठी ठेवून देणार आहोत. टोमॅटोचा गर गॅसवर शिजत आहे तोपर्यंत इथे आपण तांदळाची पिठी घेणार आहोत. गिरणीतून दळून आणलेलं तांदळाचं पीठ इथे घेणार आहोत. पीठ ही आपण बरोबर मापानेच घेणार आहोत. तर इथे बघू शकता मी इथे 1 वाटी असं पीठ घेतलं आहे. दाबून असं पीठ घेतलं नाही आहे. सहज असं हलकं असं पीठ घेतलं आहे.
तर इथे तुम्हाला दाखवण्यासाठी मी ते चमच्याच्या साहाय्याने पसरवून घेतलं आहे। तर इथे आपलं 1 वाटी पीठ घेतलं आहे। टोमॅटोच्या प्युरीप्रमाणे आणि पाण्याप्रमाणे इथे आपण 2 वाटी तांदळाचं पीठ घेणार आहोत। पीठ घेत असताना गच्च असं दाबून पीठ घ्यायचं नाही, हलकंसं असं पीठ घ्यायचं आहे वाटीमध्ये, नाहीतर आपलं प्युरी आणि पाण्याचं प्रमाण पिठामध्ये कमी पडतं। म्हणून पीठ आणि पाणी दोन्हीही मोजूनच घ्यायचं आहे। तर इथे आपण पापड खार घेणार नाही आहोत, तर इथे आपण घरचेच मसाले वापरणार आहोत। तर इथे 1 चमचा लाल तिखट घेतला आहे, 2 चमचे तीळ घेतले आहेत, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा हिंग घेतले आहेत। तर इथे बघू शकता आपली प्युरी छान उकळली आहे टोमॅटोची, आणि एकदा चमच्याने आपण असं हलवून घ्यायचं आहे। साधारण 5 ते 6 मिनिटांसाठी छान प्युरी आपली उकळून घ्यायची आहे। गॅस आपला लो टू मीडियम हीटवर ठेवूनच ही प्युरी मी उकळून घेतली आहे। तर आपण इथे दाखवलेले सर्व मसाले ड्राय आपण यामध्ये घालून घेणार आहोत। लाल तिखट, तीळ वगैरे, जिरे छान असे उकळी यायला पाहिजे इतपत आपल्याला त्याला छान शिजवून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। इथे मीठ घातल्यानंतर छान त्याला 1 ते 2 उकळ येऊन द्यायची आहे, आणि टोमॅटोचा गर आपलं सगळं छान शिजवून घ्यायचं आहे। 2 उकळ आल्यानंतर गॅस बारीक असा ठेवायचा आहे। तर इथे बघू शकता एक मोठी उकळ मी काढून घेतली आहे 2 मिनिटांसाठी, आणि आता गॅस पूर्ण असा बारीक ठेवला आहे। तर आपण घेतलेलं तांदळाचं पीठ यामध्ये घालून घेणार आहोत। गॅस इथे पूर्ण लो असाच ठेवायचा आहे आपल्याला, आणि हे छान एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेत राहायचं आहे। तर इथे बघू शकता तुम्ही, तर एकाच डायरेक्शनने छान याला मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ मिक्स करत असताना खाली जर पीठ लागत असेल तर जाड असा लोखंडाचा खाली तवा ठेवायचा आहे, आणि त्यावर हे पीठ आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता तुम्ही, मी घेताना जाड भांडं घेतलं होतं खाली जाड बुडाचं, त्यामुळे माझं पीठ इथे चिकटलं नाही आहे। एक 2 ते 3 मिनिटांसाठी छान याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता मी इथे गॅस बंद करून घेत आहे। उकड आपली छान मिक्स झाली की त्यावर आपण झाकण लावून पीठ थोडंसं कोमट होईपर्यंत ठेवून देणार आहोत। उकड बसेल अशी मोठी परात घ्यायची आहे, आणि इथे बघू शकता उकड आपली कोमट गरम आहे तोपर्यंतच मी इथे काढून घेतली आहे। उकड आपली छान तयार झाली आहे। तर इथे मी उकड आपली छान मळून घेणार आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने मी इथे उकड मळून घेत आहे। तयार केलेली उकड जर एकत्रित असं मळून जर होत नसेल तर तुम्ही 2 पार्टमध्ये त्याला डिवाइड करून असं एकदम हाताच्या साहाय्याने आपण जसं भाकरीला पीठ मळून घेतो तशा पद्धतीने घासून असं पीठ मळून घ्यायचं आहे, आणि त्या पिठाला छान एकजीव करून घ्यायचं आहे। उकडीच्या पिठाचा गोळा छान एकजीव झाला आहे। तर एक मोठा असा गोळा आपण घेणार आहोत। तर इथे मी एक प्लास्टिकची कॅरी बॅग घेतली आहे, आणि त्यावर 1 चमचा तेल सर्व बाजूने पसरवून घेतलं आहे। तर इथे जॉईंट कॅरी बॅग घेतली आहे मी, आणि त्यावर आपण तयार करून घेतलेलं पीठ घेतलं आहे, आणि पीठ आपण ठेवून त्यावर वर कॅरी बॅग लावून आपण इथे जेवणाचं मोठं ताट घेणार आहोत, आणि गोल असं आकाराने त्याला दाब देऊन घेणार आहोत। तर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने प्रेस करून गोल असं तयार करून घेत आहे। तर इथे मी खाली ताट उघडून दाखवते। तर इथे बघू शकता न लाटताच आपलं पिठाचा गोळा छान असा पसरला आहे। अशाच पद्धतीने आपण त्याला गोल फिरवून मोठी अशी पोळी तयार करून घेणार आहोत, किंवा तुम्ही अशा लाटण्याच्या साहाय्यानेही प्लास्टिकवर असे लाटून घेऊ शकता। जितकं पातळ होईल तितकं आपण पोळी छान अशी लाटून घेणार आहोत। तर इथे बघू शकता तुम्ही, इथे मोठी अशी पोळी तयार करून झाली आहे। तर ही पोळी जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, मध्यम आकाराची इथे मी मोठी पोळी लाटून घेतली आहे। यावर आपल्याला जर डिझाईन करायचं असेल तर अशा पद्धतीने काठाचा चमचा या पिठावरून आपल्याला ओढून घ्यायचे आहेत। रेषा जसा आखून घेतो त्याप्रमाणे इथे काठाचा चमचा आपण रेषाच्या पद्धतीने आखून घेणार आहोत, म्हणजेच पापडला छान डिझाईन येईल या पद्धतीने। तर इथे आपल्या सर्व रेषा काढून तयार झाल्या आहेत। इथे तुम्ही वाटीच्या किंवा बाटलीचा झाकणाचा वापर करू शकता। छोटी वाटी असेल त्याने तुम्ही असे छोटे छोटे
गोल राऊंड असे पापड तयार करून घेऊ शकता। तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण आपले पापड तयार होत आहेत। तर एक पोळी मी इथे साध्या पोळपाटावरही लाटून दाखवणार आहे, तरीही आपले पापड छान निघतील। तर इथे बघू शकता उकड आपली जेवढी चांगली असेल तेवढ्या पद्धतीने आपले पापड छान असे निघतील। ती पोळपाटावर ही लाटून घेतलेली पोळी अगदी पातळ अशी आणि छान त्याला रेषाही पडताय। तर इथे बघू शकता बात कुठेही पोळपाटाला पीठ चिकटलं नाही। पोळपाटावरचे ही गोल पापड दाखवणार आहे। तर इथे बघू शकता झाकण्याच्या खूप कमी वेळेत आपले झटपट इथे पापड तयार होत आहेत। तर इथे बघू शकता एकाच वेळेमध्ये आपले साधारण एका वेळेसच आपले मिनी पापड 16 ते 17 पापड होत आहेत। तर इथे बघू शकता तुम्ही। तर एक पापड मी पोळपाटावरनं काढूनही दाखवते। तर इथे बघू शकता अगदी पटकन असं निघत आहे पापड आणि एकमेकांवर जरी ठेवला तरीही तो पापड चिकटत नाही। तर अशाच पद्धतीने आपण सर्व पापड तयार करून घेणार आहोत। तर इथे आपले सर्व पापड रेडी झाले आहेत। तर आपण इथे वाळवण्यासाठी ठेवून देणार आहोत। हे पापड तुम्ही कापडवर किंवा प्लास्टिकच्या पेपरवरही घालू शकता। तर इथे बघू शकता तुम्ही पापडांना रंगही फार सुरेख आला आहे। तर इथे आपण सर्व पापड घालून घेणार आहोत। हे पापड आपण फॅन खालीही सुकवू शकतो। पापड आपले फॅन खालीही चांगले सुकले जातात। पापड इथे मी आलट पालट करून छान परत एकदा सुकवून घेणार आहे। तर इथे बघू शकता मी पापड उलटे करून घेतले आहे आणि सुकण्यास ठेवले आहेत। तर इथे बघू शकता अजिबात मी ऊन न दाखवताच घरातच माझे पापड पंख्याखाली छान असे सुकले आहेत। एकही पापड ओला नाही राहिला आहे। घरातच पापड कडकडीत छान वाळून तयार आहे। तर आपले पापड इथे छान वाळले आहेत। तर मी तुम्हाला तेलामध्ये तळूनही दाखवणार आहे। तेल आपलं छान गरम करून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता मी एक छोटासा पापडचा तुकडा यामध्ये घालून घेतला आहे आणि तेल असं गरम हवं आहे की ते थोड्या थोड्या वेळाने पापड आपलं वर येईल, अशा पद्धतीने तेल आपलं गरम झालं पाहिजे। जर तुम्ही तेल अगदी कडकडीत जर गरम केलं ना तर काय होईल, आपण पापड घातल्यानंतर पापड आपले कढईमध्येच लाल आणि करपून जातील। गॅस आपला लो टू मीडियम हीटवर ठेवायचा आहे आणि पापड तळून घ्यायचे आहेत। तर मी एक पापड घालून दाखवलाय। तर इथे बघू शकता छोटासा पापड होता आपला आणि आता किती मोठा पापड झाला आहे। तर इथे बघू शकता तिप्पट असा आपला पापड फुलला आहे। तर इथे मी कढईमधनं पापड काढून घेते आणि दुसरा पापडही घातलाय। तर इथे बघू शकता कोणताही कलर न घालता आपले पापडला खूप छान असा रंग आला आहे। तर इथे मी 5 ते 6 पापड एकदाच घालून दाखवते। तर इथे बघू शकता आपले पापड छान फुलले आहेत। तर इथे बघू शकता कढईभर आपले पापड तयार झाले आहेत। रंगही पापडांना खूप सुंदर असा आला आहे। तर अशा पद्धतीची पापडाची रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा। तर इथे बघू शकता एकूण एक पापड आपला छान फुलला आहे आणि इथे बघू शकता पापडाची क्वांटिटी अगदी छोटी आहे आणि पापड भाजून झाल्यानंतर त्याची क्वांटिटी मोठी दिसत आहे आणि चवीला हा तितकाच खमंग लागणारा पापड आहे टोमॅटो। तर इथे मी तुम्हाला एक पापड हातामध्ये तोडूनही दाखवणार आहे। तर इथे बघू शकता अगदी कुरकुरीत असा पापड तयार झाला आहे आणि खुसखुशीतही झाला आहे। तर हाताने बघा लगेचच त्याचा चुरा तयार होत आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की कमेंट करा। या उन्हाळ्यात तुम्ही अशा पद्धतीचे टोमॅटोचे पापड घरी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। टोमॅटो मिनी पापडची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा।